टाइम कुठे दिसतोय? मला टाइमच नाही दिसत. अरे तो काय 5:30 झालेत. कुठे दिसतोय तुला? अरे ये काय येऊ आणि येऊ काटा दिसत नाही का तुला एवढा मोठा? गुड मॉर्निंग यूट्यूब. पहाटेचे वाजले 5:30. मी प्रसाद रसाळ, राहुल ऐनकर आणि आम्ही निघालोय दोघंच एका राईडसाठी. थंबनेलवरून तुम्हाला कळलं असेल की आपण चाललोय कुठं, पण तरी पण गेस करून कमेंट करा की आपण कुठं चाललोय ते. पावणे 7 झालेत. राहुलची FZ घेऊन तर मित्रांनो, लास्ट क्लिप आपण शूट केलेली खालापूर टोल प्लाझाच्या म्हणजे बाजूलाच. पहाटे 4:30ला घर सोडले आम्ही. आता बघा किती वाजेपर्यंत रायगडला पोहोचतो होतो. सुधागड पालीला आपण गणपती मंदिराच्या समोर नाश्ता करण्यासाठी थांबलेलो. मसाला डोसा ऑर्डर केली आणि हा एक पार्टनर आलो होतो. ऐ लवकर नाश्ता करायचा आहे आणि लगेच निघायचं आपल्याला रायगडसाठी, कारण ऑलरेडी खूप जास्त लेट झाले. 6:45 झाले. चला तर पुढचा प्रवास चालू करूया. तर भावांनो, सकाळचे 8:15 झालेत. आता आपण कोणतं गाव सोडलं? तर सकाळी 9:15 वाजता आपण पाचडला पोहोचलोय. घरातून आपण 4:38ला निघालेलो. 5 तास लागले आपल्याला इथपर्यंत यायला. रायगडचं तुम्ही याच्या आधी बघितलंच असेल. आम्ही पाचडमध्ये पोहोचलो 9:15 वाजता. म्हणजेच जिजाऊ मातांची जिकडे समाधी आहे ना, तिकडे आपण सगळ्यात पहिले आलोय. तर ते दर्शन घेऊन आपण मग पुढच्या प्रवासाला लागलोय. तर चला, आपण जिजाऊ मातेचं दर्शन घेऊन निघालोय. आता पुढचा प्रवास चालू करूया. सकाळचे 10 वाजलेत. 4:30 वाजता आपण रायगडसाठी राईड चालू केलेली. 8:30 वाजता निजामपूरला पोचून पुढचा प्रवास चालू केला आम्ही. थोडे फोटो वगैरे काढून. चौथ्यांदा आपण रायगडला आलो आहे, पण एकदा पण आपण ती व्हिजिट केली नव्हती. पण यावेळी आपण राजमाता जिजाऊंच्या समाधीला भेट दिली आहे. या ट्रेकमध्ये तुम्हाला 2 जण दिसणार आहेत. पहिला म्हणजे मी आणि दुसरा म्हणजे आपला ट्रेक पार्टनर राहुल. तर जर तुम्हाला अजून काही याची अपडेट पाहिजे असेल ना, तर इन्स्टा ID वर व्हिजिट करा. इन्स्टा ID माझा हा बघा इकडे आणि राहुलचा हा बघा इकडे. नक्की व्हिजिट करा. तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपण रायगडला व्हिजिट केली 2022 साली. रात्री खाली वस्ती केली, सकाळी वर चढलो आणि तेव्हा पण काय व्यवस्थित असं फिरणं झालं नाही, कारण एकटा होतो. त्यानंतर 2023ला ऑगस्टमध्ये मी आणि ऋषिकेश दोघांनी परत एकदा प्लॅन केला, रायगडला आलो. आम्ही फिरलो बऱ्यापैकी.
भरपूर अशा गोष्टी बघितल्या. 2 वेळ झाले. तिसऱ्यांदा 2024ला जुलैमध्ये गेलो, 7 जुलैला, जेव्हा रायगडावर ढगफुटी झालेली. आणि जेव्हा घरी पोचलो तेव्हा समजलं की बाबा, आम्ही जेव्हा रायगड उतरून खाली आलो तेव्हा वर काय अवस्था झालेली. लिटरली कमरेपर्यंत पाणी होतं या अशा पायरी मार्गावर. पण परत एकदा हार न मानता आपण रायगडसाठी निघालेलो आहे आणि ट्रेक चालू केला आहे. आपला जो पार्टनर आहे तो तर खचत नाही या टायमाला. फुल इन्फॉर्मेशन मिनी ब्लॉग करायच्या. चित्त दरवाजा आणि नाणे दरवाजा दोन्ही मार्ग या पॉईंटवरती एकत्र होतात. नुसता दूर दूर करून ठेवलाय सगळीकडं. पाणी मारला सांगा की ना, विजून टाकायला सांगा की सगळीकडे दूर दूर होऊन राहिले. आणि जे बोलतात ना ते काय खोटं नाही आहे. रायगड पावसाळ्यात जणू स्वर्गच भासू लागतो. तर काहीसा असंच माझ्या समोर दृश्य आहे, ते मी तुम्हाला दाखवण्याचा ट्राय करतो. हे बघा, ही क्लिप आहे आणि लावा आता अंदाजा यातलं टकमक टोक कोणतं आहे, हे का हे. मी राहुलचा फोटो काढला, तुम्हाला दाखवतो बघा. आता याला प्रूफ दाखवतो. बघ, दाखव रे फोटो, दाखव 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 फोटो दाखव. ये देखो यार, मैं इसका फ़ोटो निकाला, ये देखो बाप फ़ोटो निकाला मैं, और ये मेरा क्या निकाल रहा है, ये वाकड़ा, ये तिकड़ा, ये क्या फ़ोटो है क्या यार. इसको फ़ोटो नहीं बोलते यार, इसको कचरा घोषित कर दो ना. 1.5 तास झाला भावांनो, तरी पण आपण महादरवाजापर्यंत काय पोचलो नाही आहेत का. तर याचं कारण आहे बघा, हे इकडं बाहुबली आणि किंब आहे. एमबी भाई ऐक माझा, तू ट्रिपला येत जा भावा. फोटोंचे वांदे होतात, समझ तू मेरी बात को समझ. इसको मैं फ़ोटो खींचने जाने के लिए बोलता हूँ तो ये फ़ोटो खींच देता है लेकिन हक देता है. सकाळी 11 वाजता आपण महादरवाजाजवळ पोचलोय. राहुल, व्यवस्थित असं शूट करता येत नाही आहे, कारण ॲक्च्युली मी ते ड्रोन उडवायचा प्लॅन करत होतो. पण तुम्ही बघू शकता खूपच जास्त धुकं आहे आणि महादरवाजा पण काय व्यवस्थित असा विजिबल नाही आहे. सो ड्रोनची चार्जिंग इथे संपवून सेन्स काय बनत नाही आहे. सो आपण आत्ता वर जाऊयात, आपला प्रवास कंटिन्यू करून, आणि जेव्हा धुकं सरेल तेव्हा हवं तर येताना आपण महादरवाजा शूट करूयात. जस्ट आपण इथून एंट्री केली महादरवाजाजवळ आणि हा वर जायचा रस्ता. आपण महादरवाजातून वर आलोय. हे बघा, हा जो महादरवाजा आहे गोमुख आकाराचा, त्याच्यात आपण वर आलोय चढून. आणि आपल्या राहुलला व्हिडिओ बनवायची होती, पण तिकडे त्याला या गाडीने जाऊन नाही दिले. दुर्गेश्वर रायगड. मित्रांनो 12:15 झालेत. इथून आपल्याला राज दरबाराचं दर्शन होतं आणि हत्ती तलाव आहे, जो नावाप्रमाणे अर्थातच हत्तींना पोहण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी महाराजांनी तेव्हाच बांधून ठेवलेलं.
तुम्ही मागच्या क्लिपमध्ये बघितलंच, आपण आई शिरकाई देवीचं दर्शन घेतलं आणि या मंदिरांकडे जाणार आहेत आणि दिंडी दरवाजातून वर जायचं आहे आपल्याला राजदरबाराकडे. बडी मागे राजदरबाराची इमारत, 2 मंदिरं दिसतात आपल्याला आणि दिंडी दरवाजा दिसतोय. तर आता आपण दिंडी दरवाजातून वर जाणार आहोत. आता तुम्हाला असा काय अंदाज येणार नाही, पण तुम्हाला मी एक कम्पेअर करून दाखवतो. बडी फॉर रेफरन्स, राहुलची हाईट 6 फूट आहे ऑलमोस्ट. ही हाईट 60 फुटाची भिंत काय चढेल रे इकडून कोण, 60 फूट असले तर. मंदिर आहे महादेवाचं, तुम्ही बाहेरून बघा एकदा, म्हणजे तुम्हाला माहिती असेलच तरी पण एकदा परत बघा. आणि हे बघा जगदीश्वर. हे मंदिर मशिदीसारखं बनवण्याचं एकमेव कारण म्हणजे जर दुरून मुघल सैन्य आले आणि त्यांनी बघितलं का तर डोंगराच्या वर काहीतरी आहे, तर ते मस्जिद समजून त्या डोंगरावर किंवा त्या गडावर आक्रमण करणार नाही. या हेतूने महाराजांनी जगदीश्वराच्या मंदिराचं रूपांतर ऑलमोस्ट एका मशिदीप्रमाणे केलेलं. याला बोलतात महाराजांची दूरदृष्टी. ड्रोन लावला उडवायला, पण हवा एवढी आहे का बोलून सोय नाही, त्याच्यामुळे ड्रोन काय उडवत नाही. आणि आपण आता DJIच्या RC मधून ब्लॉग करतोय. टकमक टोकावरती आहोत आपण आता, आणि हा आपला शेवटचा क्लिप असणार आहे या ब्लॉगचा. तर मित्रांनो, ब्लॉग आवडला असेल ना चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा. चला मित्रांनो, भेटूयात परत एकदा पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये, नवीन ट्रॅक मध्ये. बाय बाय, राईड सेफ, ट्रॅक सेफ अँड हॅपी जर्नी मॅन. बाय बाय.